जबरदस्तीची लग्नगाठ भाग 2. साखरपुडा पार पडला. कुलकर्णी कुटुंबाला आणि जगन्नाथला जसा हवा होता तसा पार पडला. किंबहुना का होईना त्यांनी तसा करूनच घेतला. नवऱ्या मुलीची सगळी तयारी शारदाने स्वतःच्या पसंतीने केली होती. मोहित तर भारीच खुश होता. शेवटी नाही म्हटलं तरी मिहिका त्याच्यापेक्षा छानच होती दिसायला. कल्पनाला मुलीची काळजी होती, पण मुलाच्या भविष्यापुढं तिला कल्पना महत्वाची वाटलीच नाही. विराज खुश होता. मोहितने त्याला खूप छान छान कपडे आणि काही भेटवस्तू दिल्या होत्या. मधुकरला जगन्नाथने बजावलेलंच होतं, म्हणून त्यांनी साखरपुडा होईपर्यंत दारू नव्हती घेतली. त्यामुळे ते अंगणात बसून साखरपुडा बघत होते. शारदाने विचारल्यावर जगन्नाथ म्हणाले की आज त्यांना जरा बरं वाटत नाही, म्हणून शेवटी मुलीचा साखरपुडा म्हटल्यावर कोणता बाप अंथरुणाला खिळून राहील ना, आणि तिथून सटकले. साखरपुड्याच्या 2 दिवसांनी लग्न होते. सगळे नातलं, घरातील इतर मंडळी लग्नाला आली. घर अगदी भरून गेले होते. एवढी सगळे शहरात राहत होते, त्यामुळं घरात मिहिकाचं कुटुंब वगळता कोणीच राहत नव्हतं. गणपतीत शिमग्याला यायचे, पण एक आलं तर एक नाही यायचं. पण मिहिकाच्या लग्नाला सगळेच आलेले होते, म्हणून घर भरून गेलं होतं. वहिनी मिहिकाचे सगळ्यात लहान काका नंदकिशोर काका आणि त्यांची पत्नी रत्नमाला देखील लग्नाला आले. घरात आल्यावर सगळ्यात आधी ते कल्पनाला भेटायला आले. धाकट्यांनी, तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. आणि तू रत्नमाला कशी आहे? माझ्या दोन्ही लेकी आहेत कुठं? त्यांना नाही आणलं का? कल्पना नंदकिशोर आणि रत्नमालाच्या मागे बघत विचारू लागला. रत्नमाला म्हणाली, नाही. अहो वहिनी, त्यांच्या कॉलेजच्या परीक्षा चालू होतील ना आता. अभ्यासाचं नाव काढलं नाहीत दोघी. बघावं तेव्हा त्या मोबाईलवरच असतात. त्यामुळं आम्हीच त्यांना नाही म्हणालो, नाहीतर त्या तर नाचतच होत्या यायला म्हणून. रत्नमाला कल्पनाला म्हणाली. कल्पना म्हणाली, बरं असू दे, तुम्ही आलात माझ्यासाठी हेही खूप मोठं आहे. कल्पना रत्नमालाच्या गालाला हात लावत म्हणाली, बरं तुम्ही आताच आलात ना, आधी हातपाय धुवून घ्या. तुम्हाला मस्त गरमागरम भाकरी आणि पिठलं करून देते. धाकट्यांना फार आवडते माझ्या हाताची नाचणीची भाकर आणि पिठलं. कल्पना रत्नमालाला नंदकिशोरबद्दल सांगत होती. नंदकिशोर म्हणाला, हो वहिनी, तिकडं तुमच्या हाताची भाकरी आणि पिठलं खूप मिस केलं मी. रत्नमाला म्हणाली, मी आधी मिहिकाला भेटून येते. कल्पना आणि नंदकिशोरला म्हणाली. नंदकिशोरने होकारार्थी मान हलवली. कल्पनाच्या काळजात धस्स झाली. रत्नमाला मिहिकाला भेटायला गेली आणि मिहिकाने रत्नमालाला सगळं सांगितलं तर नंदकिशोर आणि रत्नमाला हे लग्न होऊच देणार नाहीत. असा विचार करून कल्पना लगेच रत्नमालाच्या मागे आल्या. नंदकिशोरला आलेस सांगून मिहिका म्हणाली, काकू केव्हा आलीस आणि काका कुठे आहेत? मिहिका त्यांच्या खोलीत तिला आणलेल्या साड्यांची घडी करून ती सुटकेसमध्ये ठेवत होती. तेवढ्यातच तिला तिच्या रत्नमाला काकूंनी हाक मारली. मिहिका सगळ्या साड्या बाजूला ठेवून उठली आणि रत्नमालाचा हात पकडून तिला विचारू लागली. रत्नमाला म्हणाली, मी ठीक आहे ग, तू कशी आहेस? रत्नमालाने मिहिकाचा चेहरा दोन्ही हातात पकडून विचारलं. मिहिका म्हणाली, मी पण ठीक आहे काकू. काका कुठे आहेत ग? आणि सानू आणि मोनू कुठे आहेत? त्यांना नाही आणलत का ग तू? मिहिका तक्रार करत म्हणाली. नंदकिशोर म्हणाले, अगं त्यांच्या परीक्षा चालू होणार आहेत ना. नंदकिशोर पण मिहिकाला भेटायला तिच्या पडणवीत आला. अभ्यास नको का करायला वर्षभर? अभ्यास काही करत नाहीत आणि परीक्षा जवळ आली की धावपळ करतात. हे राहिलं ते राहिलं, हे नाही केलं ऑप्शनला टाका आणि नेमका त्यातलाच प्रश्न असणार. ह्या मुलीचं असंच असतं. आणि त्यात तो मोबाईल एक. नाचत होत्या इथे यायला, पण आम्हीच नको सांगितलं या सगळ्या कारणामुळं. रत्नमाला मिहिकाला म्हणाली. नंदकिशोरला बघून मिहिका भावूक झाली होती. जरा काका काकू तुम्ही दोघे इथे असता तर हे लग्न करायची वेळ आलीच नसती. मिहिका नंदकिशोर आणि रत्नमालाकडे बघून मनातल्या मनात विचार करत होती. तिच्या डोळ्यांची कडा पाणवली होती, मात्र चेहऱ्यांवर हसू ठेवून त्या दोघांकडे बघत होती. सुनीता म्हणाली, अगं रत्नमाला कधी आलीस? आणि नंदकिशोर भाऊजी कसे आहात तुम्ही दोघं? मला आता कल्पना वहिनी म्हणाल्या की तुम्ही आला आहात ते म्हणून म्हटलं भेटून यावं. तुम्ही आम्हाला भेटायला याल तेव्हा याल, सुनीता उपहासाने म्हणाली.
आणि बत्तीशी दाखवली. नंदकिशोर रत्नमालाला चल पटकन खाऊन घेऊया. गरम गरम भाकरी आणि पिठलं. नंदकिशोर आणि रत्नमाला मिहिकाला भेटायला गेलेले असता कल्पनाला काळजी वाटू लागली. ती तशीच धावत सुनीता आणि जगन्नाथकडे गेली. त्यांना सगळा प्रकार सांगितला म्हणून सुनीता लगेच मिहिकाच्या रूममध्ये आली होती. रत्नमाला आणि नंदकिशोर समोर कसला तमाशा नको म्हणून कल्पना त्या दोघांना घेऊन गेली. सुनीता म्हणाली, खबरदार, जर नंदकिशोर भाऊजी आणि रत्नमाला समोर तोंड उघडलंस तर एक लक्षात घे, मिहिका, आता तुला हे लग्न करावंच लागेल. कारण जर रत्नमाला आणि नंदकिशोरने तुझा विचार करून हे लग्न मोडलं तर आतापर्यंत केलेला सगळा खर्च कुलकर्णी कुटुंबाला द्यावा लागेल. आहे तुझ्या तेवढी हिंमत? नंदकिशोर काही एवढा श्रीमंत नाही की सगळा खर्च देऊ शकेल, कळलं? आणि तुझं लग्न मोडेल हे गावात पसरायला वेळ नाही लागणार. दुसरं कोण तुझ्याशी लग्न करायला तयार पण नाही होणार. भावाचं शिक्षण पण तुझ्यामुळेच सुटेल. त्यामुळे या दोघांसमोर तोंड उघडायचं नाही. जे आहे जसं आहे स्वीकारावंच लागेल. रत्नमाला आणि नंदकिशोरला कल्पना जीव घेण्याच्या बहाण्याने मिहिकाच्या रूममधून बाहेर घेऊन आली. तसं सुनीताने लगेच रूमचा दरवाजा बंद करून मिहिकाला धमकी दिली, जेणेकरून हे लग्न विघ्नपणे पार पडले पाहिजे. रात्रीपासून घरातील सगळ्यांची धावपळ सुरू झाली. रात्रीच रत्नमाला, सुनीता, कल्पना मानापानाची एक एक वस्तू नीट आहे की नाही तपासून ठेवत होत्या. नंदकिशोर आणि जगन्नाथ अंगणात सजावटीची तयारी करत होते. शेवटी घरातलं त्यांच्या पिढीच्या नंतर पिढीचं हे लग्न पहिलं होतं. मधुकर अंगणात एका खुर्चीवर बसून गुपचूप खिशातून आणलेली दारूची बाटली काढून इकडं तिकडं बघत तोंडाला लावत होता आणि लगेच ठेवून सगळ्यांसमोर हसू बघत होता. लग्नघरात काम भरपूर, त्यामुळं मोठी माणसं कोणीच रात्री झोपली नाही. लहान मुली तेवढी झोपली, पण त्यांना सकाळी लवकर उठण्यात आलं. कोणाला जागा मिळेल तिथे सगळ्यांनी आंघोळा पांघोळा करून उरकून घेतल्या. सकाळी 12:30चा मुहूर्त म्हणजे तुला मुलाकडचे 10:30 पर्यंत येणार, म्हणजे त्यांच्या पाण्याचं बघावं लागेल. त्यामुळं आचारी लोकांना आधीच नाश्त्याचं बघायला सांगितलं होतं. अपेक्षितपणे वरात 10:30ला गावारांच्या अंगणात आली. तेथे थोडा वेळ बसून मग वरात मूळ लग्न घरात प्रवेश करणार होती. गावाकडच्यांचे नवऱ्या मुलाच्या मानापानासाठी सुनीताला जावं लागलं. सुनीता मानापानाचं ताट घेऊन गावकरांच्या अंगणात गेली. मोहित वाशिंग बांधून गडक जांभळ्या रंगाचा सत्रा घालत होता. त्याने अंगणात बसत असताना सत्र्यांची पोटांवरची 2 बटणं तुटून उडून गेली होती. त्यामुळे पोट आहे त्यापेक्षा जास्त मोठं दिसत होतं. त्याचं ते रुपडं बघून मुलीच्या कडांच्या सगळ्यांनाच घाम आला. सुनीता तर काही क्षण घाबरलीच. त्यांना बघून सुनीताला हसू येत होतं, पण आपलं नुकसान होईल असं ती काही करणार नव्हती. मोहितची आई आणि वडील दोघे मूळ घरात तयारी कशी केली आहे हे बघायला गेले, कारण लग्नाचा सगळा खर्च त्यांनीच केला होता. जगन्नाथ मुहूर्त काढायला आलेला तेव्हाच त्यांनी काही पैसे जगन्नाथला साखरपुडा आणि लग्नाला दिले होते. इकडं मिहिकाची तयारी करून तिला चहा देण्यात आला, कारण लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुला मुलीचा उपवास असतो. अरे नंदकिशोर, मधुकर कुठं दिसत नाही आहे, बघ जरा. तो वरच्या वाड्यात तर नाही गेला? सकाळपासून गायब आहे तो. नंदकिशोर अंगणात वरातींची वाट बघत होता. अजून त्याने आणि रत्नमालाने मोहितला पाहिलेले नव्हते, त्यामुळे नंदकिशोरला मोहितला बघण्याची उत्सुकता होती. नंदकिशोरचे चुलत काका मिहिकांच्या वडिलांना शोधत शोधत मंडपात नंदकिशोरला भेटले, कारण थोड्या वेळाने नवऱ्या मुलीच्या आईवडिलांच्या पाया पडायला बोलावतील आणि मधुकर नसेल तर वर पक्षात कुजबूज होईल. म्हणून ते नंदकिशोर मधुकरला शोधायला सांगत हात वरात गावकरांच्या अंगणातून निघाली. मांडवातून वरात जवळ येताना दिसत होती. काका तुम्ही बसा, मी बघून घेतो. नंदकिशोर येणाऱ्या वरातीवर एक नजर टाकून तिथून निघून गेला. गावकऱ्यांकडे मानापानाचं झाल्यावर मोहित आणि करवली मंडळी लग्न मंडपात आले. कल्पनाने मंडपाच्या कवाडाजवळ ओवाळून त्याला आत घेतलं. मुलीकडचे मुलाकडचे ताशे वाजवत होते. मोहित मंडपात आल्यावर ब्राह्मणाने मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. मधुकर वाड्यात 4 पायीवर दारू पिऊन झोपला होता. त्याला कसली शुद्ध नव्हती. या अशा अवस्थेत दादाला मंडपात घेऊन जाणं मूर्खपणा होईल. हा तर चालत जाण्या इतका पण शुद्धीत नाही. राहू दे याला इथेच. कोणी काही विचारलं तर बघू.
देऊ त्यावेळी काहीतरी कारण सांगून, पण आता माझं तिकडं जाणं महत्त्वाचं आहे. नंदकिशोर विचार करत एकदा मधुकरला बघून मान नकारमात्मक हलवून तिथून निघून गेला. मिहिका पायपोटांजवळ दुमडून आणि दोन्ही हात एकमेकात अडकून ढोपऱ्यांवर ठेवून बसून होती. मंडलाष्टकांचा आवाज ऐकून मिहिकाचं हृदय धडधडत होतं. घाम फुटू लागला. तिने पाय अजून जवळ घेतले आणि डोळे बंद करून घेतले. रत्नमाला साडी नेसत होती आणि बाकी तयारी अजून बाकी होती. अरे देवा, वरात आली, माझं अजून झालं नाही. या सुनीता वहिनीचं पण ना, माझं हे करून दे, माझी साडी नीट करून दे, यांच्या करण्याच्या नादात माझीच तयारी राहिली. आता वरात पण जवळ आली. रत्नमाला घेऊन मंडपात जायचं आहे. रत्नमाला, लवकर आवर तुझं. साडी नेसून तर झाली आता, बाकीचं नंतर करेल, मरू दे. रत्नमाला स्वतःशीच बोलत बाहेर आली. नवऱ्या मुलाला बोलवा. तिसऱ्या मंगलाष्टकांच्या वेळी ब्राह्मणाने नवऱ्या मुलाला आणण्यास सांगितलं. रत्नमाला म्हणाली, मिहिका चल बाळा, बोलवलं तुला. रत्नमाला आणि घरातल्या अजून 2-3 मुली मिहिकाला घेऊन जाण्यासाठी आल्या. रत्नमालाला हाक मारून त्यांनी तिला उठवले. मिहिका एखाद्या निर्जीव पुतळ्याप्रमाणे उठून त्यांच्यासोबत चालू लागली. रत्नमाला तिचं वागणं खटकलं, पण आई वडील भाऊ या घराला आम्हाला सगळ्यांना सोडून जाणार म्हणून असेल. रत्नमालाने लगेच मनात आलेले विचार झटकून मिहिकाला सावरलं. मिहिकाला घेऊन रत्नमाला पाटात जवळ आली आणि तिला घेऊन उभी होती. नवऱ्या मुलाच्या आणि नवऱ्या मुलीच्या मध्ये अंतरपाठ होता. शेवटची मंगलाष्टका संपली आणि अंतरपाठ सरकला. नंदकिशोर म्हणाला, वहिनी, हे तुम्ही ठीक नाही केलं मिहिकासोबत. अगं वीराचा विचार करून तू मिहिकाला तिच्या मनाविरुद्ध लग्न करायला भाग पाडलंस. किमान एकदा माझ्याशी बोलायचं होतंस. काय झालं असतं जर या लग्नासाठी जगन्नाथ दादाने मदत नसती केली तर? आणि तसं पण काय मदत केली ते दिसतंय मला. नंदकिशोर जगन्नाथकडे रागात बघून कल्पनाला बोलत होता. आंतरपाठ सरकताच रत्नमालाची नजर मोहितवर पडली. ती फक्त मोहितकडे बघत होती. नंदकिशोर सुद्धा त्याच वेळी मंडपात आला. त्याने देखील मोहितला पाहिलं. तो पण स्तब्ध झाला. मोहितने वरमाला मिहिकाच्या गळ्यात घातली, पण मिहिकाकडून काहीच हालचाल नव्हती. ती एकटक समोर बघत उभी होती. मोहितला बघितल्यापासून रत्नमालाची देखील शुद्ध हरपल्यासारखी मोहितकडे बघतच राहिली. मिहिका आपल्या गळ्यात वरमाळा का घालत नाही म्हणून मोहित तिच्याकडे बघू लागला. मिहिकाच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलींनी मिहिकाकडे बघितलं. मिहिकाचं वागणं बघून मग आतल्या एकीने तिचा हाताला धरून वरमाला मोहितच्या गळ्यात घातली. तसा मोहित खुश झाला. ताशांच्या आवाजाने रत्नमाला शुद्धीत आली. तिला तिथं उभं राहणं कठीण झालं. मिहिकाचा धरलेला हात तिने सोडला आणि ते मंडपातून बाहेर निघू लागले. नंदकिशोर आणि रत्नमाला दोघेही एकमेकांकडे पाहिलं. रत्नमालाचे अश्रू थांबत नव्हते. ती त्यांच्या रूममध्ये गेली. नंदकिशोर तिच्या मागे आला. नंदकिशोर म्हणाला, रत्नमाला. रत्नमाला म्हणाली, आहो, हा काय मुलगा बघितला मिहिकासाठी जगन्नाथ भाऊंनी. बरं, त्यांचं एक जाऊ द्या, पण वहिनी कशा तयार झाल्या या लग्नासाठी? मुलगा एक वेळी गरीब असला तरी चालला असता, पण आहो, पुढं त्या मुलीने कसं सांभाळून घ्यायचं? त्या तिचं वय पण नाही आहे हो. कसं निभवेल ती? रत्नमाला मिहिकाच्या पुढच्या आयुष्याची काळजी लागून राहील. नंदकिशोर म्हणाला, रत्नमाला जरा शांत हो आधी. आपल्याला वहिनीशी बोलावंच लागेल. का त्यांनी मिहिकासोबत असं केलं? आता हे लग्न थांबवणं आपल्या हातात नाही. वेळ निघून गेलेली आहे. आता जे आहे ते स्वीकारावंच लागणार. पण वहिनी आणि जगन्नाथ दादा यांना या लग्नाची एवढी घाई का होती हे विचारल्याशिवाय मला चैन नाही पडणार. नंदकिशोर रत्नमालाला बेडवर बसून बाहेर जात म्हणाला, वहिनी, खरंच मिहिकाचं लग्न मोहितसोबत करून देणं एवढं गरजेचं होतं का? नंदकिशोरने जेव्हापासून मोहितला पाहिलं होतं त्याला कल्पनाला ज्या विचारायचं होतं म्हणून तो कल्पनाला आणि जगन्नाथला घेऊन त्यांच्या रूममध्ये आला. त्यांच्या मागे सुनीता पण आली. जगन्नाथ म्हणाला, नंदकिशोर, तो मुलगा काय एवढा पण वाईट नाही आहे दिसायला. चांगला आहे आणि कोणाला लग्नाने जाड रंगाने काढा म्हणून नकार देणं चुकीचं आहे का? जगन्नाथ आता नंदकिशोरवर चढ्या आवाजात बोलत होता. नंदकिशोर म्हणाला, अरे दादा, असतात लोक जाड काळे, मी त्यांच्याबद्दल बोलत नाही आहे. कसं समजावू यांना आता?
नंदकिशोरने वैतागून रत्नमालाकडे पाहिलं की आता तू समजाव यांना. रत्नमाला म्हणाली, वहिनी अहो तुम्हाला तरी कळायला हवं होतं ना. मोहित आणि मिहिकाचा पुढचा संसार कसा असेल याची जराही कल्पना केली आहे का तुम्ही? मन आणि शरीर दोघांची हेळसाण होणार त्या पोरीची, आणि याला जबाबदार फक्त तुम्ही तिघे असणार आहात. रत्नमाला कोणत्या प्रकारे सांगावं हेच त्यांना कळत नव्हतं. तरी तिने एक प्रयत्न केला समजावण्याचा. सुनीता म्हणाली, रत्नमाला तुला मिहिकाची एवढी काळजी करायची काही गरज नाही आहे. आम्ही पूर्ण विचार करू. तिचं लग्न मोहितरावांसोबत लावून दिलं आहे. समजलं ना? कल्पना वहिनी काही नाही हो. रत्नमाला आणि नंदकिशोर भाऊजी जळताय तुमच्यावर. मिहिकासाठी एवढा चांगला मुलगा शोधला म्हणून. त्यांच्या मुलीला असा भेटेल की नाही म्हणून असलं नाटक करतात. खूप वेळ गप्प असलेली सुनीता रत्नमाला आणि नंदकिशोरला म्हणाली. रत्नमाला म्हणाली, सुनीता वहिनी आमच्या मुलीच्या नशिबात श्रीमंत नवरा असो किंवा नसो, पण त्यांच्या मनाविरुद्ध आम्ही लग्न तरी नाही लावून देणार. मला आता इथे एक क्षण देखील थांबायचं नाही आहे. आपण आताच्या आता निघूया. रत्नमाला असं बोलताच नंदकिशोर कल्पनाकडे गेला. वहिनी एकदा सांगितलं असतं तर आज आपली मिहिका अशी निर्जीव वस्तूसारखी आपल्यासमोर नसती. नंदकिशोर मंडपात बसलेल्या मिहिका आणि मोहितला बघून म्हणाले. कल्पना म्हणाली, मला कळतंय तुम्ही काय बोलताय ते. बरोबर आहे, पण मोहितराव आणि त्यांचे आई वडील माझ्या वीराच्या शिक्षणासाठी पैसे देणार आहेत. तुम्ही दोन्ही दीर आपापली कुटुंब घेऊन शहरात राहतात. मी आणि माझी मिहिका या घराचा गाडा कसा ओढत होतो तुम्हाला कल्पना सुद्धा नाही आहे. माझ्या मिहिकाने मला नेहमी मदत केली. लग्न करून या घरात आले, पण सुख काही मिळालं नाही कधी. माझा विराज माझी शेवटची आस आहे. त्याला मला शिकवणं गरजेचंच आहे ना. त्याशिवाय तो मोठा कसा होणार? म्हातारपणात माझी काठी असेल तो. मरताना तोंडात पाणी देण्यासाठी मुलगा असणं गरजेचं आहे ना. तुम्हाला नाही कळणार ते. त्यांच्यासाठी मिहिकाला हे करणं गरजेचंच होतं. बाकी तिच्या नशिबांची ती. कल्पना तुसटपणे म्हणाली. विराज म्हणाला, ए आई मला नवीन ड्रेस दे ना ग. चाल, हा ड्रेसवर त्या सानूने शरबत सांडवलेला आहे. मला भाऊजींनी दिलेले दुसरे कपडे दे ना. चल आधी. विराज कल्पनाची नऊवारी खेचत म्हणाला. कल्पना म्हणाली, चल देते ना. कल्पना विराजला घेऊन गेली. त्यांच्या मागे जगन्नाथ आणि सुनीता पण बाहेर आले आणि वरातीसोबत काय काय पाठवायचं आहे ते बघू लागले. सुनीता त्यांना मदत करू लागली. नंदकिशोर हताश मनाने बेडवर बसला. रत्नमाला दोघांचे कपडे बॅगेत भरू लागली. मिहिका आणि मोहित मंडपात खुर्चीवर बसून होते. गावातील लोक त्यांना आहेर देऊन फोटो काढत होते. नंदकिशोर आणि रत्नमाला दोघीही भरल्या घरातून मागच्या दारातून बाहेर पडले. मिहिकाला देखील ते भेटले नाही. कदाचित तिला भेटले असते तर पाय निघाला नसता. बाहेर जेवाची पंगत बसली होती. मिहिकाला जेवायचं ताट दिलेलं होतं, पण तिचं लक्षच नव्हतं. तिच्या शेजारी जेवायला बसलेल्या एका लहान मुलीने तिला हाताला पकडून हलवलं. ताई जेवायचं नाही का तुला? तुला फणसाची भाजी नाही आवडत का? म्हणून तू नाही जेवत का? मला पण फणसाची भाजी नाही आवडत, पण आई ओरडते म्हणून मग मी सगळी भाजी एकत्र घेऊन पटकन खाऊन टाकते. तू पण तसंच कर. तिच्या बोलण्याने मिहिका शुद्धीवर आली आणि जेवायच्या ताटांकडे बघू लागली. पण जेवण जेवायची तिला शुद्ध नव्हती. जेवणाच्या ताटांवर खाली मान घालून ती अश्रू ढासळत होती. पण कोणी तिच्याकडे फारसं लक्ष देईना. सगळ्यांना वाटत होतं माहेर सोडून सासरी जाणार म्हणून असेल तिचं असं. मध्येच गावातल्या काही बायका येऊन तिला सात्वंता करत होत्या. असंच असतं पुरी, लगीन झाल्यावर सासरी जावंच लागतं, रडू नको. त्याच्या अशा बोलण्याने मिहिकाला अजूनच रडायला येईल. पण कोणाला माहीत होतं मिहिका नक्की का रडत आहे म्हणून. जगन्नाथ म्हणाला, कुलकर्णी साहेब, ठरल्याप्रमाणे मला तुम्ही तुमची कडावरची जमीन माझ्या नावे करणार आहात ना? आहे ना लक्षात? नाही म्हणजे असेलच, पण आठवण करून दिलेली बरी म्हणून आपलं. मिहिका आणि मोहितची वरात मोहितच्या घरी आली. वरातीसोबत सुनीता आणि जगन्नाथ देखील आले. प्रशस्त वाडा बघून सुनीताचे डोळे चमकले. मोहितचे वडील त्या दोघांना घेऊन त्यांच्या वाड्याच्या शेजारी
असलेल्या बॅगेत घेऊन गेलेले असतात. जगन्नाथने विषय काढला. साहेबराव म्हणाले, राजू, चहा घेऊन ये रे पाहुण्यांसाठी. साहेबरावांनी लगेच चहासाठी आणण्यासाठी नोकरांना पाठवलं. साहेबराव म्हणाले, जगन्नाथ भाऊ, आम्ही तुम्हाला कबूल केलं होतं म्हणजे आम्ही करणारच ना. आणि हो, तो आमच्या सुनेचा भाऊ, त्यांच्या शिक्षणासाठी देखील काही रक्कम तुम्हाला देतो. पण यापुढं मिहिकाच्या घरचं कोणीच आमच्याकडे आलेलं आम्हाला चालणार नाही, याची काळजी तुम्ही घ्या. शारदा चहाचा कप जगन्नाथच्या हातात देत म्हणाली. सुनीता आणि जगन्नाथ आश्चर्याने कधी त्यांच्याकडे तर कधी एकमेकांकडे बघू लागले. मोहित म्हणाला, अहो असं काय करता? मुलीचं लग्न एकदा झालं की मग ती परकी झाली आणि आम्ही तर जमीन आणि पैसा दोन्ही देऊन तिला सून बनवलेली आहे. म्हणजे आता तिच्यावर फक्त आमचा हक्क आहे, नाही का? मोहित मिहिकाला घेऊन जगन्नाथ आणि सुनीता बसलेले होते तेथे आला. मिहिकाला अजून एक धक्का बसला होता. जमीन मिळणार म्हणून तिच्या सख्या काकाने आणि काकूने तिचं लग्न लावून दिलं होतं. जगन्नाथ आणि सुनीता मिहिकाला समोर बघून शॉक झाले. जगन्नाथला लाज वाटू लागली. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. दोघे मान खाली घालून तिथून बाहेर पडत होते, पण मिहिकाने त्यांना अडवलं. काका काकू, तुमचे जमिनीचे पेपर विसरलात. प्रीती म्हणाली, अहो वहिनी, आवरा तुमचं पटापट, आणि सगळे खाली पूजेसाठी वाट बघताय तुमची. आणि ते डोक्यांवरचा पदर काय तो नीट पिना लावून डोक्यांवरच राहू द्या. काल गृहप्रवेशांच्या वेळी डोक्यांवरून पदर जरा खाली झाला तर त्या पन्हाळ्यातल्या संगीता मामी किती काय बोलत होत्या, म्हणून जरा नीट काय ते करा. आणि चला आवरा लवकर. प्रीती मोहितची लहान बहीण मिहिकाला तिरसटपणे भाष्य सांगून निघून गेली. मिहिकाने डोक्यावर पदर घेऊन त्यांना पिना वगैरे लावल्या. काल गृहप्रवेशांच्या वेळी नाव घेताना अचानक पदर थोडा डोक्यांवरून खाली आला तर उभ्या असलेल्या बायकांमध्ये कुजबूज सुरू झाली. एक म्हणाली, काय हे, डोक्यांवरचा पदर सांभाळता येत नाही, पोरं संसार काय सांभाळणार आहे? काय ग शारदा, सून तुझ्या घराला बरकत देणारी आणली आहेस की खड्ड्यात बुडवणारी आणलेली आहेस तू? दुसरी म्हणाली, काय वगैरे बघितली होतीस की नाही? हिला डोक्यांवरचा साधा पदर सावरता येत नाही म्हणून सांगितलं होतं. जरा बऱ्याच घरातील बघा. संगीता आत्या मोहितचे वडील साहेबराव यांची मोठी बहीण ठेक्यात म्हणाली. संगीताताई, मोहितला कोण मुलगी द्यायला पण हवं ना, हीच भेटली तेच मोठं म्हणा, आणि हसायला लागली. लग्नाला आलेली एक बाई म्हणाली तसं संगीताने रागाने तिच्याकडे पाहिलं. ती बाई लगेच गप्प बसली. मिहिकाला फक्त पदर सरकवण्यावरून खूप काही बोलल्या. मिहिका दरवाज्यांवर उभी राहून अश्रू ढासाळू लागली. साहेबराव म्हणाले, अक्का जरा बाहेर थांब, तिला आधी आत येऊ तर दे, मग बघू काय ते. तू आधी तुझं तोंड बंद ठेव, कुठल्या कुठं जातं ते. सोफ्यांवर इतर पुरुष मंडळी सोबत बसलेले साहेबराव म्हणाले. साहेबराव असं म्हणतात शारदाने आरती ओवाळून तिला कलशांच्या उजव्या अंगठ्याने ढकलून आत यायला सांगितलं. बायकांनी इतर ही पूर्ण करून मिहिकाला आतल्या रूममध्ये पाठवली होती. मिहिका एकटीच त्या रूममध्ये होती. तिच्यासोबत तिची करवरी म्हणून वाडीतील एक लहान मुलगी आलेली, पण नंतर ती रडायला लागली म्हणून जगन्नाथ, सुनीतासोबत ती आणि वराती सोबत आलेली 1-2 जण देखील लगेच निघून गेले. मिहिकाला आता एकटं वाटत होतं. ती कितीतरी वेळ तशीच बसून होती. तिला ना कोणी पाणी विचारलं ना कोणी काही खायला आणून दिलं. बसल्या बसल्या तिला झोप लागली, पण असं अचानक जाग आली. इकडं तिकडं बघू लागली. काही क्षणांसाठी तिला तिचं लग्न स्वप्न वाटू लागलं, पण लगेच तिला सत्य परिस्थिती कळाली. पुन्हा डोळ्यातून एक अश्रू गालांवर आला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजा पार पडली. मिहिकाला मोहितच्या रूममध्ये पाठवण्यात आलं. त्यांच्या रूममध्ये तिची सुटकेस नेऊन ठेवली होती. शारदा म्हणाली, तुझं जे काही सामान असेल ते आधी या सुटकेसमध्ये राहू दे, नंतर तुझ्यासाठी नवीन कपाट बघूया आपण. आता आधी ठेव यामध्ये. शारदाने मिहिकाला शांतपणे कडक भाषेत सांगितलं. मिहिकाने फक्त मान डोलवली. मोहित मित्रांसोबत पार्टी करायला गेला होता. पूजा झाल्यावर तो रात्री उशिरा घरी आला आणि आपल्या रूममध्ये गेला. त्याचे डोळे पण पूर्ण उघडत नव्हते, इतकी तो दारू प्यायला होता.
दरवाजा उघडून त्याने आत पाहिलं. मिहिका बेडला पाठीमागे टेकून बसल्या बसल्या झोपली होती. ती एवढी गाढ झोपलेली होती की तिला मोहित दरवाजा बंद करून तिच्याजवळ आला तरी तिला कळालंच नाही. मोहित बेडच्या बाजूला तिच्याजवळ उभा राहून घाणेरड्या नजरेने तिला पायापासून बघत होता. मिहिकाला तिच्या पायांवर कोणाचा तरी स्पर्श जाणवला तसे तिने डोळे उघडून बघितलं. मोहित तिच्या शेजारी उभा राहून तिच्या उघड्या पायांवरून हात फिरवत हळूहळू वर नेत होता. मिहिका घाबरली आणि पटकन उभी राहिली. मिहिका म्हणाली, ती तुम्ही कधी आलात? माझा डोळा लागला म्हणून मला कळालंच नाही. मोहित म्हणाला, अगं असू दे, आपलीच रूम आहे ना, आणि आपल्या रूममध्ये नाही झोपणार तर कुठं झोपणार तू? मोहित आपला झुलत तिला जवळ घेत म्हणाला. तोंड उघडताच दारूचा तीव्र स्पर्श तिच्या नाकाला झाला. तिने लगेच नाकांवर हात ठेवला. तसं तू साडीमध्ये एकदम कडक दिसतेस हा. त्या दिवशी तुला पाहिलं. त्यांच्या बोलण्यातून, नजरेतून, वागण्यातून वासण्याची छटा मिहिकाला जाणवत होती. लग्नात पण छानच दिसत होतीस, पण वर मला घालताना कसला विचार करत होतीस असं म्हणून त्याने तिचा हात पकडला आणि जोरात मुरगाळला. माहीत आहे मला, मी तुला नाही आवडत, पण काही उपयोग नाही. तुला आता माझ्यासोबतच राहावं लागेल. मी सांगेल तेच करावं लागेल, समजलं ना? आधी शांत शब्दात बोलणारा मोहित अचानक उग्र झाला होता. ती त्यासाठी तयार नव्हती. मोहितच्या अचानक असं वागण्याने ती चक्रावून गेली. मिहिकाचा हात मुरगळल्यामुळं ती किंचाळली होती आणि तो अजूनच तिचा हात दाबत होता. मिहिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मिहिका म्हणाली, सोडा मला. तुम्ही सांगाल तेच करेल, पण मला सोडा. मिहिका किंचाळत म्हणाली. त्याने झटकाने तिचा हात सोडला तशी ती भिंतीवर जाऊन आपटली. सदरांच्या खिशातून आणलेली बॉटल त्याने तोंडाला लावली. यापुढं लक्षात ठेव, मी तुझा नवरा आहे. कोण आहे मी? तिच्या दंडाला धरून आणि हात खात विचारू लागला. मिहिका म्हणाली, नवरा. मिहिकाने भरल्या डोळ्याने घाबरत उत्तर दिलं. मोहित म्हणाला, तुझ्या त्या काका काकीने माझ्याशी तुझं लग्न लावून द्यायच्या बदल्यात जमीन घेतली. तुझ्या त्या शेंबड्या भावाला शिकवायला पैसा मी पुरवलेला आहे. मग तुझ्याकडून सगळं वसूल तर करायलाच लागणार ना. मोहित चेहऱ्यांवर क्रूर हास्य आणत म्हणाला आणि अडखडत बेडवर बसला. ज्या माझ्यासाठी जेवण घेऊन ये. मिहिका तिथेच उभी राहिली आणि त्याला एकटक बघत राहिली. काही क्षणांसाठी तो काय बोलला हेच तिला कळालं नाही. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि जोरात ओरडला, ऐकू नाही आलं काय? जा जेवण घेऊन ये म्हणून. मिहिका लगेच तिथून पडत किचनमध्ये गेली. ताट वाढून घाबरत घाबरत रूममध्ये आली, पण मोहित बेडवर बसला होता तिथे झोपी गेला. झोपेत पण तो बडबड करत होता. मिहिका त्यांच्याकडे बघून घाबरली होती. तिला त्याच्याकडे जाण्याची पण भीती वाटू लागली होती. तिने जेवणाची थाली बाजूच्या टिपाईवर ठेवून दिली. पुन्हा ती त्या बेडवर गेलीच नाही. तिथेच जमिनीवर बसून रडून रडून झोपली. दारावरच्या थापेने मिहिकाला जाग आली. ती इकडं तिकडं बघू लागली. समोर बघितलं तर मोहित अजूनही झोपलेलाच होता. बेड संपूर्ण त्याने व्यापून टाकलेला होता. मिहिका त्याच्याकडे बघत उभी राहिली तर पुन्हा दारावर थाप पडल्याचा आवाज तिला आला. तिने स्वतःचीच अवस्था झालेली साडी आधी सरळ केली आणि तोंडांवरून हात फिरवत तिने दरवाजा उघडला. सुजाता, मिहिकाची दुसरी नणंद, कमरेवर तिच्या लहान मुलाला घेऊन दरवाजावर उभी होती. मिहिकाला पायापासून डोक्यापर्यंत निरखून बघू लागली. वहिनी, अजून आंघोळ नाही झाली वाटतं तुमची. जा पटकन आंघोळ करून खाली या. आई बोलावते तुम्हाला. मिहिका आंघोळ करून खाली आली. तिला बघून शारदा म्हणाली, मिहिका, मी आजपासून नोकरांना सुट्टी दिलेली आहे, तर आता घरातील बहुतेक कामं तुलाच करावी लागणार आहेत. मिहिकाने फक्त मान हलवली. आधी पाहिलं जाऊन सगळ्यांसाठी चहा पाण्याचं बघ, त्यानंतर कामला सांगेल तुला. त्यांना फक्त ठेवलेलं आहे, काही कळलं नाही तुला तर म्हणून. जा लवकर. मिहिकाला आश्चर्य वाटलं, पण कुठेतरी जाणीव झाली. काल मोहितच्या बोलण्यातून कळालं होतं की यांनी केलेले उपकार ती कसे तरी वसूल करणार. तिने मान खाली घालून होकारार्थी मान हलवली.
थोड्या वेळाने मोहित तयारी करून कामाला जायला खाली आला. प्रीती म्हणाली, अरे दादा, कालच लग्न झालं ना तुझं आणि आज कामाला पण जाणार आहेस का? प्रीतीने ग्लासमध्ये पाणी घेत विचारलं. मोहित म्हणाला, मग आता काय बायकोच्या पदराला पकडून घरात बसू का? बायकोला डोक्यांवर चढवून नाचवणाऱ्यातला मी नाही आहे. मोहितने कपाळांवर आट्या पाडत म्हणाला. साहेबराव म्हणाले, मोहित मी काय म्हणतोय, खूप दिवस झाले रे, आम्ही त्यांना भेटून नाही आलो, म्हणून आज रात्री तिकडं जाणार आहोत. उद्या किंवा परवा परत येऊ. तोपर्यंत काजूच्या फॅक्टरीकडे लक्ष दे जरा. अख्ख्या काजूपेक्षा तुकडा काजू जास्त निघतोय, मग जास्त भाव मिळत नाही. बघ जरा काय करता येईल का? साहेबराव अडकित्याने सुपारींचे तुकडे करत म्हणाले. शारदा म्हणाली, मिहिका, मोहित फॅक्टरीमध्ये निघालेला आहे. चहा काय तू एकटीच पिणार आहेस की काय? बाहेर घेऊन ये लवकर. मोहित फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी निघालेला आहे. तोच शारदाने मिहिकाला हाक मारली. मिहिका चहा घेऊन बाहेर आली. काय ग, नुसता चहा आणलास? चहासोबत सकाळी मंगलाने पोहे बनवले होते, ते काय तुझ्या माहेरी पाठवायला बनवलेत की काय? जा घेऊन ये, शारदा मिहिकांवर ओढत म्हणाली. मिहिका लगेच किचनमधून पोहे घेऊन आली. मिहिका पोहे देऊन पुन्हा किचनमध्ये आली. मंगलाबाई म्हणाली, अजून पोरांच्या हाताची मेहंदी पण निघाली नाही आणि कामाला पण झुपलं ह्या लोकांनी. मंगलाबाई घरातील मोलकरीण मिहिकाला म्हणाली. मिहिका म्हणाली, मला सवय आहे हो काकी, असं काही नाही. मिहिका शांततेत म्हणाली आणि बेसिंगमध्ये असलेली भांडी घासू लागली. मोहित, अशी जाऊ नकोस, हे पोहे खाऊन जा. मोहित पोहे खात. तुम्ही तिकडे जाण्यासाठी कधी निघताय? साहेबराव म्हणाले. अरे आजच निघूया, संध्याकाळी. साहेबराव पान चघळत म्हणाले. ठीक आहे. पोह्यांची प्लेट खाली टिपॉयवर ठेवत म्हणाला. एक नजर किचनकडे टाकून निघून गेला. घरात 2-3 नोकर असताना मिहिकाला काम करायची गरज नव्हती, पण शारदा साहेबरावांनी तिला काही ना काही काम सांगत होते. दिवसभर मिहिका घरातील काही ना काही काम करून थकून गेली होती. मिहिका, आम्ही जरा कामांसाठी पन्हाळ्याला जातोय. सुजाताला तिथूनच तिच्या सासरी सोडू आणि प्रीती आमच्या सोबत येत आहे. मोहितला सांगितलं आहे 2 दिवसात येऊ आम्ही. मोहित घरी आला की त्याच्या जेवणाची नीट काळजी घे, त्याला भूक सहन होत नाही. आणि हो, जरा घराकडे 2 दिवस नीट लक्ष दे. मला जर एकही वस्तू इकडची तिकडं झालेली दिसली तर तुला बैलाच्या वाड्यात रात्र काढावी लागेल. लग्नाच्या दुसऱ्या दिवसांपासून मिहिकाचा सासूरवास सुरू झाला होता. शारदा आणि साहेबराव 2 दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. घरात आता मंगला काकी शिवाय कोणीच नव्हतं. मिहिका दिवसभराच्या कामातून थकल्यामुळं सोप्यांवर थोडा वेळ बसली, पण बसल्या बसल्या तिला झोप लागली. मंगला काकीने तिला असं बघितलं तर त्यांना वाईट वाटलं, म्हणून त्यांनी तिला उठवलंच नाही. रात्र झाली. मंगला काकी घरातील उरकलेली कामं करून घरी निघून गेल्या. मिहिका अजून झोपलेलीच होती. मिहिका निवांत झोपलेली. रात्री 9:30 झाले तेव्हा मिहिकाला जाग आली. डोळे उघडून समोर नजर केली तर मोहित तिच्या समोर बसून तिला बघत दारू पित होता. त्याचा अवतार बघून तिला आश्चर्यच वाटलं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.